श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. हे सर्व वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनोरंजना, हे दृष्ट दानव मर्दना, श्रीहरी पाव माते तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी. तुझे ज्ञान दात्री शास्त्रे सारी गिरवान भाषे भितरी, त्यांचे सांग हरी सेवन ते कवन्या रीती. गिरवानांच्या नसे गंध, त्यातून माझी मती मंद. कमलांतील मकरंद, बेंडुकाला मिळतो कसा अन्नदाने. तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती. दारिद्र्य पदरी बांधले त्या, जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा. आज तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टी ते, ऐसा सर्व बाजूंनी मी दीन चक्रपाणी. दारिद्र्याने मनीच्या मनी जाती निजिरोन मनोरथ, हे व्यावहारिक दृष्टांत खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी सानंदांच्या सागरी पोहत राहे अहोरात्र. तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून, गहनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे. मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात. पाट पाण्याचे पांडुरंगा, ऐशा त्या तव कृपेचा दास गणू. हा भुले केला साचा, घासत एखादा तरी त्याचा. घाल माझ्या मुखात, ते नेहमी तृप्त होईल. अवघ्या सुखा ते पावेल, अमृताचा लाभता कन. रोग सारे दूर होती, असो मागील अध्यायी. देशमुख पाटला ठाई, मुक्कामान ते या दुफळी बाई येऊन बैसली. हे ऐकिले जेथ जेथ ही नांदे दुफळी, तेथ तेथ ही करी होडी. अवघ्या सुखांची रांगोळी, इच्छा पायी होतसे अक्षय रोग तो शरीराला. वा दुफळी रोग समाजाला, नेतसेस यमसदनाला. प्रयत्न पडती लुडे तेथ, असो तळ्याची या काठावर. देशमुखांचा एक महार, करू लागला चरचर हा खंडू पाटला पुढे. पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीचे पांढरी. काही कामावरून खरी कुरबुर झाली उभयतांना. तो असे मर्या महार देशमुखांचा ज्याला जोर. तो बोलला उणे उत्तर, खंडू पाटला कारणे. पाटील वदला त्यावरी, तुझी रीता ही नाही बरी. गरिबाने पायरी आपली कधी सोडू नये. उनी उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखांचा, तुझ्यासारख्या नकट्यांचा नाही हे जाण मनी. तरी महार एक ना मग करू लागला चेष्टा नाना. त्यांच्या एकोणी भाषणा पाटील वलला मानसी. बाचाबाचीचे कारण होते अति क्षुल्लक जाण. कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. तो टप्प्यान्यावयासी सांगितले होते महारासी, की तू असाच जाल अकोल्यासी. तहशिली तर टप्प्या द्याया हा, हे ते कोणी वदला महार. मी न हा टप्पा नेणार देशमुखाचा आश्रितावर. तुमचा डोळा हमेशा काही असो आज दिनी. मी टप्पा न जाये घेऊनी, तुझ्या हुकुमा लागोनी. बोंबा शिमग्याच्या समजतो मी, ऐसे वदनी बोलला. हाव भाव ही तैसा केला, मुठ वळूनी हात नेला त्याने आपुल्या मुखापुढे. ती त्यांची पाहुणी कृती खंडू पाटील कोपला चित्ती. भरीवर वेळूची काठी होती पाटलाच्या हातात, त्याच काठीचा केला प्रहार. महाराची या हातावर पाटील मूळचा जोरदार, त्याने रांगे केला प्रहार हा. त्या प्रहारे करुनी हात गेला मोडूनी. महार बेशुद्ध होऊनी पडला झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्प्या द्यावयाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुखा सदनी. मोडला हात हे पाहुनी देशमुख ते संतोषले. वा वा छान गोष्ट झाली, आपण कुरापत काढण्या भली. ही अनायसे संधी आली, ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महारासी तात्काळ नेले कचेरीसी. जाविले अधिकाऱ्यांशी खोटे नाटे विबुध हो. कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित. काट्यांचेच होतात नाटे ते अवलोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची. आज्ञा झाली अधिकाऱ्यांची पाटील पकडून
आणावया शेगावी झाली पुकार, उद्या आहे पडणार पाटलांचा पदी थोर. बेडी करी हातकड्या हे ते खंडू पाटला समजले, धाबे त्यांचे दणानले, तोंडचे पाणी पडाले झालायत अति चिंतातूर. ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी, तेथेच का हा श्रीहरी. प्रसंग आणिला बेडीचा अब्रुदारास अपमान, वाटे मरणाहून मरण. बंधूत गेले घाबरून, काही विचार सुचेना. खंडू हताश होऊ बसला, तो एक विचार सुचला त्याला. श्री गजानन महाराजाला साकड हे घालावे, त्या साधूंचे वाचून. या संकटाचे निरसन करणारा न कोणी आन राहिला या वऱ्हाडी. लौकिक यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस, येताच केला नमस्कार. शिर ठेविले पायावर, महाराजाला कठीण फार. प्रसंग तो माझ्यावरी, सरकारी कामानिमित्त मी एका महाराजा प्रत तळ्यापाशी तांडिले. सत्य करातील काठीने त्याचा ऐसा परिणाम झाला. काट्यांचा नायटा केला देशमुख मंडळीने भला. माझे अहित करण्यास त्यानिमित्ते कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्था माझ्या इज्जतीला तुझविन कोण रक्षील. उद्या येथील राजदूत मला येथून येण्याप्रत, बेडी कोठोनी पायात ऐसे आज ऐकिले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझ्या येथेची चिरा, ही घ्या तलवार देतो करा. वेळ करू नका हो अब्रुदारा, कारण बेइज्जत हेच मरण. अपराध माझ्या त्यातून अति अल्प दयाळा, त्या अपराध रूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था एकाळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट भक्षणाला होता अर्जुन तयार झाला. केवळ आपुल्या अब्रूस्तव ते भगवंताने आने भली. अब्रू त्यांची रक्षण केली, प्रभूने वस्त्रे नेसविली. द्रौपदीला सवेत तेवी मम अब्रू ही पाचाळी. देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी बली. तिचे करा हो रक्षण, ऐसे वंदून समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चालला पूर नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातूर आधीच झाली होती फार. नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा कोठोवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले. खंडू पाटला हृदयी धरिले, त्यांचे सांत्वन करावया. अरे काम करत्या पुरुषाप्रत ऐसी संकटे येतात वरच्यावरी जाण सत्य. त्यांची चिंता वाहू नको, सार्थदृष्ट्या बळवंता. ऐसेच होते तत्वता, खऱ्या निमित्ती ही वार्ता. अनुमात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघेच न एका जातींचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थ करू पाहता. मागे करो पांडवांत स्वार्थच आला विपट सत्य. परी पांडवांचा पक्ष तेथ न्याय खरा होता की. म्हणून पांडवा कारणे सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नकोस तीळभर, बेडी तू तुशी पडणार. किती जरी केला जोर देशमुखाने आपला, तेच पुढे खरे झाले. पाटील निर्दोष म्हणून सुटले, जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागले साचार. कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करू विनंती प्रेमाने, नेले राहावया कारणे समर्थाला निज गृही. असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले औचित्त. 10-5 तेलंगी विद्वान असती कर्मठ. वेदांवरी प्रीती, परिधनांचा लोभ चित्ती. राही ज्यांच्या विशेष, ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण.
तई होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जाणे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली. ती न त्यांनी दुरुस्त केली. म्हणून आसनी उठून बसली. गजाननाची स्वारी पहा आणि ऐसे वदले ब्राह्मणाला. तुम्ही कशासाठी वैदिक झाला? हीन त्वदेवेद विद्येला आणू नकारे निरर्थक. हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची. डोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो. मी म्हणतो हेसे म्हणा खरे स्वर मनी आणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी रुच्या ब्राह्मणाची म्हणण्या सुरू केली जाणी. तोच अध्याय समर्थांनी खडखड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वरिष्ठ मूर्तिमंत. वेद म्हणण्या बसल्या असे तेलंगी ते ऐकून चकित झाले. अधोवदन बैसले मुखवरी करण्या आपुले. भय मनी वाटले. त्या सूर्योदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार दीपांचा तो जय जयकार. त्याची किंमत धारी विप्रमंती आपुल्या मनी. हा पिसा कशाचा महाज्ञानी. चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताचा होय दुसरा. हा विधाताच होय दुसरा. शंका येथे नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची वार्ता न उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची. हा जीवन मृत्यू मुक्त सिद्धयोगी. काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी. हा वामदेव याला दुसरी उपमान ती द्यावया. असो खंडू पाटलाकडून या ब्राह्मणाला गुण. देते झाले द्या घन रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले अन्न गावा निघून गेले. महाराज ही कंटाळले उपाधीला. गावाच्या श्रोते खऱ्या संताप्रत उपाधी न असे पटत. दाभिकाला मात्र भूषण होते तियेचे. गावाची ये उतरेला एक मळा सानिध्याला. या मळ्यात भाजीपाला होता बहुवसय. एक शिवांचे मंदिर तेथे होते साचार. लिंब तरुंचे थंडगार छाया होती ते ठाई. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजींचा सगळ्यात शेवटचा भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले. शिवालया सानिध्य बसले. एका ओट्यावरी भले निंब तरुंच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीसी. मी आलो तुझ्या मळासी. काही दिवस राहण्या वयासी. या श्रीशंकरा सन्निध्य. हा भोलानाथ कर्पूर गोरा. नीलकंठ पार्वतीवर. हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला. म्हणून मीही विचार केला येथे येण्याचा तो भला. दे सावली करून ते वाक्य ऐकिले. 6 पत्रे आणविले. ओट्यावरी छप्पर केले. कृष्णाजीने तात्काळ समर्थांनी वास केला. म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जया स्थला. तीच होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर. दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तरतूद सारी. निजांगी कृष्णाजी पाटील करी. समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. गजानन असता मळ्यात गोष्ट घडली अद्भुत. येथे झाले फिरत 10-20 गोसावी ते ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला. म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी. आम्ही आहो तीर्थवासी. जातो रामेश्वराशी. भागीरथीला घेऊन गंगोत्री जलमोत्री केदार. हिंगलाज गिरनार डांकोर. ऐसी क्षेत्रे अपार. पाहिली पायी फिरुनी ब्रह्मागिरी गोसाव्यांचे. आम्ही शिष्य आहो साचे. महाराज ही आमुचे आहेत सांप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मागिरी. ज्यांच्या बंदा गुलाम हरी. ती मूर्ती आली खरी तुझ्या पूर्व भाग्याने.
हे शिरापुरीचे अयाचित्त आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधू घ्या होई पर्वणी. साधून घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशिला मळ्यात वेडा पिसा नंगा धूर्त. मग आम्हा देण्या अयाचित्त मागे पुढे का पाहता. गाढवांसी पोशिता गाईस लाथ मारिता. ते का म्हणावे संमती. ही पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य भरीत. जाणतो अवघ्या वेदांत. मर्जी असल्या मळ्यात या पोथ्या ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्या घालावी शिरापुरी. आज आहेत भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितुक्या गांजा ओढाल तितुका तेथेच मिळेल. तेथे जा चालता बोलता कंठनीळ बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहराची वेळ खरी घेतल्या चून भाकरी. मळ्यात येऊन या विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी एका छपरा भीतरी गोसाव्यांनी लाविली खरी आपली कडासनी. त्यांचा जो होता महंत ब्रह्मागिरी नामे सत्य. तो भगवद्गीतेप्रत वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवण बैसले. गावातूनही काही आले. पोथी ऐकावया भले त्या ब्रह्मागिरी गोसाव्याची. नयनचिंती या श्लोकाला निरूपणाचा होता देख. ब्रह्मागिरी पक्का दाविक स्वानुभवांच्या लेश नसे. निरूपण त्यांचे ऐकले गावकऱ्यांच्या रस नाही पटले. ते आपसात बोलू लागले हा नुसता शब्द छल. सारे पोथी ऐकल्यावर येऊन बसले पत्र्या भीतरी गजाननाच्या सामोरी. संत दर्शन घ्यावया लोक म्हणती. छपरातला निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. येथे एकता इतिहास येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणे गोसाव्यास रागा आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याला बसले होते घेऊन या. त्या पत्र्याची आठाया चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्यावरी प्याया येई भास्कर. त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची. ती पडताच कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला दूर रंग पेटला अखेर. एकदम चहूबाजूनी तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा. पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरून. लाकडे ती ही पलंगाची आहेत की सांगाची. ती न आता विझायची पाण्या वाचून द्याडा. तई समर्थ बोलले वाचे. भास्कर अग्नी विझविण्याचे कारण नाही तुला असाचे. जलमुळीच आणू नको. अहो महाराज ब्रह्मागिरी या बैसा पलंगावरी. तुम्हा हे अवगत खरी. भगवद्गीता सातकल्पले त्यांच्या परीक्षेची वेळ आणली खरी नेत तात्काळ. ब्रह्मान जाळी अनळ याचा प्रत्यंत दाखवा. नयनचिंती श्लोकावर व्याख्यान केले 1 प्रहरा. आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा. जा भास्कर लोक हरी. ब्रह्मागिरीला करी धरी आणून बसवी अत्यादरी. या जळत्या पलंगास ऐशी आज्ञा होता क्षणी. भास्कर गेला धावणी ब्रह्मागिरीचा सव्य पाणी. धरिला त्याने निज करे भास्करांचे शरीर. दिप्पाळ सशक्त पिळदार. तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चोफेर. ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर. हल्ले मुडी न इतकेही. श्री प्रल्हाद कयाधुसूत उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. त्या गीतेच्या त्या लिहिल्या गोष्टींचे प्रत्यंतर दाविले साचे. मळ्या माझी कृष्णाजींचे श्री गजानन साधूंनी ब्रह्मागिरी म्हणे भास्कराशी. मला न न्याय पलंगापाशी. महाराजांच्या अधिकारांशी मी नाही जाणितले. ते न मानिले भास्कर. ओढीत आणले फराफर. उभा केला समोर आपल्या सद्गुरु रायांच्या. नैन दहती पावनक हे खरे करून दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला.
गोसावी म्हणे भीत भीत मी पोट भऱ्या आहे संत, शिरापुरी खाण्या प्रथमी झालो गोसावी, माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांती धामा, केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा, तुला पिसा मी म्हणलो आता पस्तावा पावलो, मी दाती तृण धरून आलो, शरण तुला अभय दे, शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी, आपणा अग्निपासून भय नाही के हे खरे, तरी महाराजा आमच्याकरिता खाली यावे लवकर आता, अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी भरे, म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी, गोसावी झाला हे पोटी तो न काही बोलला, लोक विनंतीस ध्यायामान, खाली उतरले गजानन तो पलंग पडला कोसळून, एक पळही न लागले त्या अवघाच होता जळला तो भाग, शेष उरला तो लोकांनी विझविला, साक्ष दावण्या इतरांशी, ब्रह्मगिरी पायी चाल लागला निर्भिमान अवघा झाला, स्पर्श होता गंगाजला, मल कोठुनी राहिल तेथ, मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला, आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे, ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवाची न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक, नुसते शब्दा पांडित्य माजले जगी जात अतोनात, तेनेच आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा, गोसावी मच्छ इंद्र जालंधर गोरख गहिनी साचार, ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा, स्वानुभवाचे झाले यती, श्री शंकराचार्य निश्चिती, प्रपंचिक राहून ब्रह्मस्थिती अनुभवीची विले एकनाथांनी, स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी, होऊन गेले भूमीवरी, याची चरित्रे आणि मना, उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी, सारन तया माझारी तुलेही उगवसणार, ऐशा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला, प्रांत काळी हीच उठून गेला, कोणा न भेटला शिष्यासही, ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी, जो तो आला पाहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते, हा दासगुण विरंचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारो भाविक भावाब्धित हेची इच्छी दासगणु शुभम भवतु, श्रीहरिरमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ अष्टमोध्याय समाप्त.